Hello, my dear friends and students. In this lecture, we are going to see the 8th standard poem Golden Chain. First of all, we will only read the poem, then I will explain you every poem, total poem in Marathi. So, let's read the poem. Golden Chain. Friendship is a golden chain, the links our friends so dear, and like a rare and precious jewel, it's treasured more each year. It's clasped together firmly with a love that's deep and true, and it's rich with happy memories and fond recollection too. The time can't destroy its beauty, for as long as memory lives, years can't erase the pleasure that the joy of friendship gives. For friendship is a priceless gift that can't be bought or sold, but to have an understanding friend is worth far more than gold. And the golden chain of friendship is a strong and blessed tie, binding kindred hearts together as the years go passing by. The name of the poet is Helen Steiner Rice. चला तर मग आता मराठी स्पष्टीकरण पाहूया. गोल्डन चेन म्हणजे सोन्याची साखळी. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन द लिंक्स आवर फ्रेंड सो डिअर. म्हणजे काय तर फ्रेंडशिप हिला सोन्याची साखळीची उपमा दिलेली आहे. फ्रेंडशिपला काय म्हटलेले? फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन म्हटलेलं आहे. द लिंक्स आवर फ्रेंड सो डिअर, आणि त्यातले जे लिंक्स आहेत, त्यातले ज्या साखळ्या आहेत, त्यातल्या ज्या कड्या आहेत, द लिंक्स म्हणजे त्यातल्या कड्या, त्या कड्या म्हणजे आपले एक एक फ्रेंड आहेत. फ्रेंड्स सो डिअर म्हणजे आपले आवडते फ्रेंड्स आहेत ते. अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल इट्स ट्रेजर्ड मोर ईच इयर. आणि मग याला एका रेअर म्हणजे दुर्मिळ, अँड प्रेशियस म्हणजे एकदम मौल्यवान असा दागिना. ज्वेल म्हणजे दागिना. तर याला आपण एका दुर्मिळ आणि मौल्यवान दागिन्यासारखं वर्षानुवर्ष तिजोरीमध्ये, ट्रेजर्ड म्हणजे काय तर आपला जो काय म्हणतो आपण त्याला ट्रेजर म्हणजे मौल्यवान दागिने आपण ज्या ठिकाणी ठेवतो, तिजोरीसारखा भाग, तर ट्रेजर असं म्हणायचं. तर त्या ट्रेजरप्रमाणे आपण याला सांभाळलेलं आहे वर्षानुवर्ष. इट क्लास्प टुगेदर फर्मली. आता हे जे डार्कमध्ये लिहिलेला वर्ड आहे क्लास्प, त्याचं मिनिंग तुम्हाला इथे दिसतंय बघा. हेल्ड टाईटली म्हणजे टाईटली असं पकडून ठेवलेलं आहे. इट्स क्लास्प टुगेदर फर्मली म्हणजे यातल्या ज्या कड्या आहेत, कड्या म्हणजे जे आपले फ्रेंड्स आहेत, आवडीचे फ्रेंड, ते आपण कड्यांनी काय केलेलं आहे, टाईट असे पकडून एकत्र ठेवलेले आहेत. विथ अ लव दॅट्स डीप अँड ट्रू. आणि ते असे पकडून ठेवलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे आपण प्रेमाने आणि खरेपणाने एकदम घट्ट पकडून ठेवलेले आहेत. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमरीज अँड फॉन्ड रिकलेक्शन टू. आणि ह्या ज्या कड्या आहेत, ही जी सोन्याची साखळी आहे, ही हॅपी मेमरींनी फुल आहे. आणि अँड फॉन्ड रिकलेक्शन्स म्हणजे काय, रिकलेक्शन म्हणजे रिमेंबरिंग द पास्ट, म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये पास्टच्या आठवणी
सुद्धा आहेत. ठीक आहे. टाईम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी. आता ही जी गोल्डन चेन आहे, या गोल्डन चेनची जी ब्युटी आहे तिला टाईम म्हणजे काळसुद्धा नष्ट करू शकत नाही त्या ब्युटीला. ब्युटी म्हणजे सुंदरता. ती खूप सुंदर अशी सोन्याची साखळी आहे. फॉर ॲज लाँग ॲज मेमरी लाईव्ज. आणि कधीपर्यंत डिस्ट्रॉय करू शकत नाही, तर जोपर्यंत मेमरीज लक्षात राहतात तोपर्यंत आपण त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. इयर्स कांट इरेज द प्लेजर. आणि ही जी आपली गोल्डन चेन आहे त्याच्यामध्ये जो त्या मित्रमैत्रिणींमध्ये जो आनंद दडलेला आहे, त्याचा जो प्लेजर आहे, प्लेजर म्हणजे काय, आनंद. तर हे जे वर्षानुवर्ष एकमेकांमागून एक वर्ष चाललेले आहेत, हे वर्षसुद्धा कित्येक येऊ देत, कित्येक जाऊ देत, तरीसुद्धा ते इरेज करू शकणार नाही. इरेज म्हणजे काय, वाईप अवे म्हणजे पुसून टाकणार नाही. तर हे वर्षसुद्धा आपल्या आठवणी, आनंद पुसून टाकू शकणार नाही. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्ज. म्हणजे आपल्या फ्रेंडशिपकडून मिळणारा जो आनंद आहे तो वर्षानुवर्षसुद्धा पुसले जाणार नाही. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. आता फ्रेंडशिप जे आहे ते प्राइसलेस म्हणजे ज्याला किंमत नसते असं प्राइसलेस गिफ्ट आहे आणि जे प्रत्येकाला मिळत असतं. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड म्हणजे ते जे प्राइसलेस गिफ्ट जे आहे ना ते कुठे बाजारातून आणलं जात नाही. दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड म्हणजे तो विकलंही जात नाही. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड. बट म्हणजे काय, पण एखादा अंडरस्टँडिंग फ्रेंड जवळ असणे हे आपल्या जवळ म्हणजे त्या गोल्डच्या किमतीपेक्षा सुद्धा जास्त मौल्यवान आहे. म्हणजे एक फ्रेंडची किंमत गोल्डपेक्षा जास्त मौल्यवान ठरवली जाते. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय. आता जो फ्रेंडशिप नावाची जी गोल्डन चेन आहे ती एक स्ट्रॉंग आणि ब्लेस्ड म्हणजे आशीर्वादाने परिपूर्ण असा एक बंध आहे. टाय म्हणजे काय, बंध. स्ट्रॉंग आहे, परिपूर्ण असा आशीर्वादांनी भरलेला बंध आहे. बाइंडिंग किंड्रेड हार्ट्स टुगेदर. किंड्रेड म्हणजे काय, तर इथे बघा अलाईक, सिमिलर म्हणजे एकसारखे हृदय. ज्यांची हृदय एकसारखे आहेत त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा हा टाय आहे. ॲज द इयर्स गो पासिंग बाय. खूप वर्षानुवर्ष गेलेली आहेत आणि जातीलसुद्धा, पण हा जो टाय आहे त्याच्यामध्ये जे समान हृदय असणारी, सेम हृदय असणारी लोक आहेत ते अशीच एका चेनमध्ये अडकून राहणार आहेत. तर समजली तुम्हाला कविता? ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला याचा वर्कशॉप पुढच्या भागामध्ये टाकेल. थँक्यू.